नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. म्हणजे आज आपण करणार आहोत ताकाची कोकम कढी. बाहेर कहाराचं ऊन पडलेलं आहे. बाहेरून घरी परत आलं की घसा कोरडा पडलेला असतो. कधी एकदा पाण्याचा घोट घेतोय असं झालेलं असतं. पण पाण्याऐवजी थंडगार ताकाची कोकम कढी मिळाली तर करायला सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. प्रथम ना आपण आलं आणि मिरचीचा ठेचा करून घेणार आहोत. त्यासाठी मी ह्या 2 मिरच्या घेतल्या आहेत. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा. पण ही जी कढी आहे ती जास्त तिखट नसते. थंडावा आला पाहिजे ना शरीराला, उन्हाळा खूप आहे म्हणून कमी घालायचं. तिखट जरा कमी घालायचं. मी हे छोटा एक आल्याचा तुकडा होता, त्याचे मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आपण आता हे कुटून घेणार आहोत, ठेचा करून घेणार आहोत. ठेचा आपला करून झालेला आहे. ताकाची कोकम कढी करण्यासाठी मी हे 2 पेले थंडगार ताक घेतलेलं आहे. ताक मी सकाळीच करून ठेवलं होतं आणि आता त्याच्यामध्ये आता जो आपण ठेचा करून घेतलेला ना तो मी घालते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवायचं आहे. आता त्याच्यामध्ये हे भाजलेल्या जिऱ्याची मी पूड केलेली आहे ती थोडी घालूया. थोडंसं हिंग, ही 1 चमचा मी पिठी साखर घेतलेली आहे, ती पिठी साखर पण घालते. आंबट गोड छान असे रुचकर होते ही कढी. आणि 1 चमचा भरून मी हे मीठ घालते. ढवळून घेऊया छान. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. ताकाची ही कोकम कढी उपासाला सुद्धा चालते, पण जेव्हा उपास असेल तेव्हा फक्त कोथिंबीर आणि हिंग घालायचं नाही, बस. थंडगार कोकम कढी आपली तयार आहे. आपले सगळे घटक या ताकात घालून झालेले आहेत, पण मुख्य घटक घालायचा राहिला आहे तो म्हणजे कोकम. तर सकाळीच मी 5-6 कोकम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आणि ती आता गाळून त्याचं पाणी फक्त घेतलेलं आहे. तर हे पाणी आपण या ताकामध्ये घालणार आहोत. त्यामुळे आपली छान अशी ताकाची कढी आहे ना ती अशी छान गुलाबी रंगाची होते. सुंदर रंग येतो त्या कढीला. ताकाच्या या कोकम कढीने शरीराला गारवा पण मिळतो आणि शरीराचं पोषण सुद्धा होतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अगदी वरचेवर ही कढी घ्यायला काहीच हरकत नाही. एक नंबर आपली थंडगार आणि चवदार ताकाची कोकम कढी तयार आहे. ही कोकम कढी तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.